नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. बघा, आज एक सिंपल ब्लाउजची डिझाइन मी दाखवणार आहे. तर मी इथे हे बघा एक साधा सिंपल असा कपडा घेतला आहे. एकदम साध्या सिंपल कपड्याला सुद्धा तुम्ही डिझायनर बनवू शकता. तर बघा, आणि इथं मी गळा रुंदी, गळा लांबी वगैरे सर्व टाकून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने मापे टाकून घ्यायची आहे. तुमची जी पण मापे असेल ते मापे तुम्ही टाकून घ्यायची. आणि इथं मी हे बघा मटक्याचा शेप देत आहे. तुम्ही इथं राउंड शेप, व्ही शेप कोणताही गळा इथे देऊ शकता. बघा, ह्या प्रकारे मी मटक्या गळ्याचा आकार इथे देऊन घेतला. आता मी याला कट करून घेते. गळा आपला कट झालाय. मुंडा देखील मी इथं कट करून घेते. हे बघा, मटका शेप आपण इथं दिलेला आहे. आता मी इथे गळ्याची पट्टी वगैरे काहीच लावून दाखवणार नाही. मी डायरेक्ट इथे डिझाईन दाखवणार आहे. तर बघा, मी अशा प्रकारे इथं तुम्ही जर अस्तरचा ब्लाउज असेल तर हा गळा डायरेक्ट पलटी करू शकता. इथं अस्तर वगैरे काही लावलेलं नाही. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बघा ह्याच कपड्याची आपल्याला एक रुंद पट्टी घ्यायची आहे. जवळजवळ 3 ते 3.5 इंचापर्यंत आपल्याला रुंदीला आणि लांबीला आपल्या गळ्याची जी साईज असेल त्या हिशोबाने आपण पट्टी ही घ्यायची आहे. या प्रकारे तिला आपल्याला उलट्या साईडने आपल्याला एक शिल्ली मारून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. या प्रकारे आपली पट्टी ही तयार झाली आहे. आता ही पट्टीला आपण बाजूनी शिलाई मारून घेऊया. आता आपण हा गळा अस्तरचा असेल तर पलटी करून घेतला आहे, आणि बिना अस्तर असेल तर आपण इथं आपल्याला काय पॉयपिन लावायची पॉयपिन लावू शकता. पलटी करायचं असेल तर तुम्ही पलटी देखील करू शकता, आणि पट्टी लावायची असेल तर पट्टी देखील लावू शकता. मी इथं पॉयपिंग करून घेते. चला, तर बघा, पॉयपिंग करण्यासाठी मी तिरप्या पट्ट्या कापून अशी एक लांब जोडून जोडून एक लांब पट्टी तयार केली आहे. आता आपण याला पॉयपिंग करून घेऊया.
आपली पायपिंग करून तयार झाली आहे. आता ही पट्टी, तुम्ही ही पट्टी इथे लावू शकता, इथेही लावू शकता, कुठेही लावू शकता. बघा ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. हे बघा आता अशी पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा बारीक बारीक आपल्याला या चुन्या धरायच्या आहे आणि सुई दोऱ्याने आपल्याला तिथं टाचून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला दोन तीन वेळेस सुई दोरा आपल्याला असं गुंडाळून हे टाचून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला नॉट घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती मोठी पाहिजे छोटी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ही नॉट घेऊ शकता. आणि आपल्याला बघा ह्या पद्धतीने इथे एक गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही इथं मोठे मोठे देखील लटकन करू शकतात. कोणत्याही प्रकारचे लटकन इथं तयार करून लावू शकता. खूप सुंदर दिसतात. मला इथे छोटे छोटे आवडतात म्हणून मी अगदी छोटे छोटे लटकन लावले. आपली ही डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.